सर एक आज जिल्हा नियोजन समितीची बैठक नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे। यामध्ये बरेच जिल्ह्यातील महत्त्वाचे विषय चर्चेला गेले आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो महावितरणचा आहे, ज्वलंत विषय आहे। कारण ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये असो लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात ते करतायत महावितरण। लोड शेडिंगची विशेषतः कोणतेही आदेश नसतानासुद्धा मागच्या 2 ते 3 महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी 6-7च्या दरम्यान ते रात्री 11पर्यंत लोड शेडिंग प्रामुख्यानं या ठिकाणी होते। शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आज शेतीची कामं दिवसभर करतो, कष्ट करतो आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर लाईट जाते। त्याचा त्रास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांनासुद्धा अभ्यासावर परिणाम होतो आहे आणि पालकमंत्री आणि सगळ्या लोकप्रतिनिधींनी महावितरणविषयी नाराजी व्यक्त केली आहे आणि पालकमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की DPDCची बैठक संपल्याबरोबर तात्काळ महावितरणची बैठक एक स्पेशल बैठक त्या ठिकाणी महावितरणची घेण्यासंदर्भात आदेश दिलेले आहे। रस्त्याची कामं पुलाच्या कामाच्या अनुषंगाने मोठा भ्रष्टाचार इकडे पूल पडला आहे काही पालकमंत्र्यांनी आज पाहणी केली, सोशल मीडियावर टीका नाही आज या ठिकाणी आपण बघू शकतो की भाजप सरकार एकीकडे देश बदलल्याची या ठिकाणी घोषणा करतो आहे, वर्तमानपत्राद्वारे जाहिरातीद्वारे मोठे मोठे घोषणा करतो आहे आणि एकीकडे नांदेडचा विष्णुपुरी दवाखान्यासमोरचा जो महत्त्वाचा ब्रिज आहे समजला ना तो त्या ठिकाणी कोसळलेला आहे। मग असे प्रकार होत असताना तर हाच विकास आहे का, एक सामान्य नागरिकांसमोर प्रश्न उपस्थित आहे। अनेक रस्त्याची प्रकरण आज या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये चर्चेला गेले आणि निश्चितच त्या ह्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आम्ही या त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी खत बियाणे बोगस मोठ्या प्रमाणात आला आहे। कृषी विभागाचे क्वालिटी कंट्रोल अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही त्याच्यावर। नाही आज त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये कृषी विभागावरही सखोल चौकशी झालेली आहे। बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत, खत आहे, खतामध्ये रेतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळत आहे आणि पावसामुळं शेतकरी परेशान आहे। मोठा स्पेल त्या ठिकाणी पावसाचा असल्यामुळं पेरलेलं बियाणं उगवत नाही आहे। तर त्या ठिकाणी DPDCमधून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी जर वेळ आली तर त्या ठिकाणी DPDC असेल का सरकारच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातही या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। कर्जमाफी जे काही शासन देऊ करणार आहे त्याच्यामध्ये किती आपले शेतकरी आहेत आता कर्जमाफीविषयी खरं तर DPDCमध्ये मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त करण्याचा त्यांनी ठराव घेतलेला आहे, पण त्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की आभार व्यक्त कधी करायचं जेव्हा कर्जमाफीमध्ये किती शेतकरी बसले, तर जिल्ह्यातले जास्तीत जास्त शेतकरी त्या ठिकाणी कर्जमाफीमध्ये जर बसले तर आभार करायला हरकत नाही। पण ते नेमकं गेल्या वर्षी यांनी अशीच योजना जाहीर केली आणि खूप कमी लोक त्या ठिकाणी कर्जमाफीमध्ये बसलेले आहेत। त्यामुळं आता पुढे बघावं लागेल की कर्जमाफीचे किती शेतकरी बसतील। नाही आणखी नाही, त्याच्यामध्ये आणखी काही आकडा काही जाहीर केलेला नाही। आणि याच्यामध्ये आज माझ्या वतीने जिल्हा नियोजन समितीमध्ये बरेच जिल्ह्यातल्या बऱ्याच विषयाला मी त्या ठिकाणी हात घातलेला आहे। महावितरण आहे, बरेचशी दुर्घटना होत आहेत। मागे उमरीला एक 22 वर्षाचा तरुण शॉक लागून शेतात काम करताना मेलेला आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळं एक 22 वर्षाचा तरुण मेलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी सामान्य लोकांना जी सरकारनं घोषणा केलेली की 5 ब्रास रेती मिळाली पाहिजे, तर मी माहिती मागितलेली आहे की मला माहिती पाहिजे की किती लोकांना आपण नांदेड जिल्ह्यामध्ये 5 ब्रास रेती उपलब्ध करून दिल्या आहेत। घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होताना दिसत आहे। सामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी अधिकारी वर्गाकडून होते, त्याच्यावर चौकशी करून कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि त्या ठिकाणी नांदेड शहरातल्या ट्रॅफिक सिग्नल्स आहेत, ते ट्रॅफिक सिग्नल्स व्यवस्थित फॉलो करत नाही आहेत नागरिक, पोलीसनी त्यांना शिस्त लावली पाहिजे। आणि अनेक सरकारने हजारो करोड रुपये खर्चून दवाखाने उभारलेले आहेत, ते दवाखाने आज त्या ठिकाणी गोळेगाव तालुका उमरीचा दवाखाना असेल, त्या ठिकाणी कारेगावचा दवाखाना असेल, राजापूरचा दवाखाना असेल,
दवाखाने बांधलेले आहेत 7-7 वर्षापासून डॉक्टर उपलब्ध नाही आहे आणि डायलिसिस सेंटर जी प्रत्येक तालुक्याला सुरू झाली पाहिजे आत्तापर्यंत डायलिसिस सेंटर. कारण डायलिसिस आज सामान्य लोकांना सरकारी दवाखान्यामध्ये जर डायलिसिस सेंटर उघडले तर परवडणारी गोष्ट आहे, प्रायव्हेटमध्ये परवडणारी गोष्ट नाही आहे. औषधीचा तुटवडा भासत होता तो दूर झाला का, अशा अनेक प्रश्नाला त्या ठिकाणी मी प्रश्न उपस्थित केलेले आहे. बोगस कंपन्यांना कृषी अधिकारी पाठीशी घालत आहेत, त्यांच्यावर काही कारवाई होणार का त्याची? निश्चितच जे बोगस कंपन्या आहेत त्याच्यावरती चौकशी करावी, बियाण्याचे स्लॉट त्यांनी तपासावा आणि जिथं जिथं असे प्रकार आढळत असतील, बोगस बियाणे उगवत नसतील तर त्या ठिकाणी ब्लॅकलिस्टेड करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करावे असं आमची मागणी आहे. कृषी अधिकारी करत नाही. निश्चितच जर होत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करण्यास आम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी त्यांना भाग पडू. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावर दोष टाकला आहे, त्यांच्या त्रासाला कंटाळून शिक्षण अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्याच्या नावाने स्टेटसही नाही. दोन लहान हो, आम्ही आता बैठकीत सकाळी 12 बैठक सुरू आहे, त्या दरम्यान आम्हाला हा प्रकार कळालेला आहे. नेमके त्याविषयी आणखी माहिती मिळाली नाही, त्याच्याविषयी माहिती जर मिळाली तर निश्चितच मी त्या ठिकाणी बोलू.